नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात काय ट्विस्ट घडला आहे. तर इकडे जे तात्यासाहेब असतात ते मम्मी साहेबांना फोन करतात आणि म्हणतात की मम्मी साहेब तुमच्याकडे अर्जंट काम आहे. मम्मी साहेब म्हणतात काय झालं तात्यासाहेब बोला ना. तर आता तात्यासाहेब बोलतात की हे बघा, आज दिवसभरामध्ये सत्याला घराबाहेर पडून देऊ नका तुम्ही. सत्य अजिबात घराबाहेर पडला नाही पाहिजे. त्याच्याजवळून त्याचा मोबाईल वगैरे सगळं घ्या असं सांगतात. तर आता लगेच ते म्हणतात की असं का करायचं तात्यासाहेब. तर तात्यासाहेब म्हणतात मी सांगितलं ना तेवढं करायचं फक्त. आणि आता मम्मी साहेब म्हणतात ठीक आहे तात्यासाहेब. असं म्हटल्यावरती आता लगेच ज्या मम्मी साहेब असतात तिथे जयदीप येतो आणि जयदीपला त्या सगळं सांगतात. म्हणतात जयदीप तुला एक सांगू का, अरे तात्यासाहेबांचा फोन आला होता. तात्यासाहेबांनी सत्याला घराबाहेर नाही पडायला सांगितलं आणि सत्याचा मोबाईल पण घ्यायला सांगितला आहे. तू त्याला कोंडून घे आणि त्याचा मोबाईल घेऊन ये बरं. आता जयदीप सत्याकडे जातो आणि ते आता जयदीप सत्याला सगळा प्लॅन सांगतो. तर आता सत्या म्हणतो की माझा मोबाईल घेऊन जा, मी बघतो काय करायचं, दरवाजा लावून घे असं म्हणतो. आणि आता लगेच जयदीप तिथून जातो. तर इकडे आता तात्यासाहेब डॉक्टरांना घरी चेकअपसाठी बोलवतात. डॉक्टर तिथे यायला लागतात पण डॉक्टरांचाच तात्यासाहेबांना फोन येतो. ते डॉक्टर म्हणतात की हे बघा आमची गाडी मध्येच बंद पडली, आम्ही येत होतो पण आता काय करू. तर आता लगेच जयदीप तिथे जातो आणि आता जयदीप म्हणतो हे बघा तात्यासाहेब मी जाऊ का माझी गाडी घेऊन आणायला डॉक्टर साहेबांना. तर आता लगेच तात्यासाहेब म्हणतात ठीक आहे जा तू. आणि आता जयदीप जातो आणायला आणि जयदीप आता डॉक्टरांना घेऊन घरी येतो. मंजू पूर्ण घाबरलेली असते. ती म्हणते सत्या तर फोन पण उचलत नाहीये. आता डॉक्टर मला चेकअप करते, त्यांना जर समजलं मला दिसतंय तर मग मी काय करू असं म्हणत असते. आणि तेवढ्यात आता लगेच तिथे जे तात्यासाहेब असतात ते आता डॉक्टर म्हणतात की चला हे आमचे मंजेरी यांना चेकअप करायचं आहे. तर आता लगेच डॉक्टर म्हणतात की मी इथे नाही चेक करू शकत, मी त्यांच्या रूममध्ये जातो चेक करायला घेऊन. तर आता लगेच तिकडे तात्यासाहेब सत्या मंजूला घेऊन जातो म्हणजे ते डॉक्टर साहेब. आणि आता तिथे गेल्यावरती मंजू जवळ येतो आणि मंजूचा हाताने ते पकडतो, तोंड धरतो आणि मंजू म्हणते कोण आहात तुम्ही, हो बाजूला. तर आता लगेच सत्या म्हणतो की ओ वाघमारे, ओळखला नाही का तुमच्या सत्याला. तर आता मंजू म्हणते सत्या तू, अरे तात्यासाहेब बघल ना. तेवढा तात्यासाहेब इकडे आता मंजूच्या रूमकडे यायला लागतात आणि जयदीप पण त्यांच्या मागे असतो. तर चला बघूया आता सत्याचं आणि मंजूचं सत्य येईल का तात्यासाहेबासमोर, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.